UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा, दादाचा वादा आणि जाहिरातीवर शिंदेंच्या मंत्र्यांचा आक्षेप। शंभूराज देसाई, केसरकर, दादा भुसे, अजितदादांच्या मंत्र्यांवर आक्रमण। शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांमध्ये फडणवीसांची मध्यस्थी, यापुढे एकटा कोणीही श्रेय घेणार नाही। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये फडणवीसांची सर्वच मंत्र्यांना ग्वाही, सूत्रांची माहिती। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी की आरएसएसच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली, राहुल गांधी यांचा सवाल। तर चुका करता म्हणूनच तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। महाराष्ट्रातल्या खेडेगावामधलं रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? देशातील सर्वच कंत्राटं अदानी अंबानींना दिली जात आहेत, राहुल गांधी यांचा आरोप। सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांची हजेरी, तर ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र कार्यक्रमाकडे पाठ। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधील घरातून अटक। जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचू शकला नाही, जामिनासाठी ठाण्यामधून सूत्र हलतात। आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार, संजय राऊतांचा सवाल। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आली आहे, मला सीएम करा सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार, पैशाच्या देवाणघेवाणीवरून मित्रानेच मित्रावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती, 1 जण जखमी, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले, सूत्रांची माहिती, 22 नावांवर प्राथमिक चर्चा। वरळीतून आदित्य ठाकरे, दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर, तर जोगेश्वरीतून अमोल कीर्तिकरांच्या नावाची चर्चा। अजित पवारांच्या बारामतीमध्ये फडणवीसांचे बॅनर झळकले, देवाभाऊंनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिल्याचा बॅनरवर उल्लेख, बॅनरवर अजितदादांचा फोटो मात्र गायब। लालबागच्या राजाची पहिली झलक TV9 मराठीवर, लाडक्या बाप्पाच्या मुखदर्शन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी, लालबागच्या राजाचं यंदाचं 91वं वर्ष। सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% लक्षणीय कपात, 7 सप्टेंबर 2024 पासून मेट्रो तिकिटाचा किमान दर 10 रुपये तर कमाल दर 30 रुपये, नवी मुंबईकरांना फायदा होणार। गणेशोत्सवात कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार, रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांचा निर्णय, 6 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या काळामध्ये कोस्टल रोडनं 24 तास प्रवास करता येणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।